विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या 6 जागा बिनविरोध, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज घेतले मागे। बंडखोर गोकुळ गीतेंनी पाठिंबा जाहीर करावा यासाठी सामंत आणि महाजनांचा नाशिकमध्ये तळ, तर दुसरे बंडखोर प्रसाद हिरेंचं नवं आव्हान। देश आणि समाजानं ताकदवान होणं आवश्यक, जग त्यांचंच म्हणणं ऐकतो जो असतो ताकदवान, सरसंघचालक भागवतांचं मोठं वक्तव्य। मुंबईतील नालेसफाईच्या कामाचा मुख्यमंत्री स्वतः घेणार आढावा, महापौर रितू तावडे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक। मान्सून केरळमध्ये झाला दाखल, पुढील 2 ते 3 दिवसात तळ कोकणात येण्याची शक्यता, उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा। आणि श्रेयस अय्यर बनला भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार, आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी निवड। विधान परिषद निवडणुकीत आता नवा ट्विस्ट आलेला आहे। भाजप आणि शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी प्रयत्न करूनही अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी आपला अर्ज मागे घेतलेला नाहीये आणि त्यामुळे नव्या घडामोडींना वेग आलेला आहे। मात्र आता गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा यासाठी हालचाली सुरू आहेत। दरम्यान गोकुळ गीते यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला तरी त्यांनी शिंदे सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर करावा अशी शिंदे सेनेला अपेक्षा आहे। यासाठीच आता भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत, तर गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडेंना पाठिंबा जाहीर करावा यासाठी नेते मंथणी करणार आहेत आणि याच मुद्द्यावर नाशिकमध्ये आज अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे। मात्र दुसरीकडे जर गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिला तर नाशिकमध्ये दुरंगी लढत होणार आहे। नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे दुसरे बंडखोर प्रसाद हिरे यांचं नवं आव्हान निर्माण होणार आहे आणि त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक जातीय समीकरणांकडे वळणार असल्याचं कळतंय। त्यामुळे जरी गोकुळ गीतेंना थांबवून त्यांचा पाठिंबा मिळवला तरी भाजपसमोर प्रसाद हिरे यांचं आव्हान असणार आहे। तिकडे अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीतील नाट्यमय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळालेला आहे। अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। दिवसभर सुरू असलेल्या राजकीय घडामोडी, ठिय्या आंदोलनं आणि चर्चेनंतर पानसरे यांनी माघार घेतली। या संपूर्ण प्रक्रियेत आमदार संग्राम जगताप यांची भूमिका निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही बिनविरोध निवड विकास कामांवरील जनतेच्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं म्हटलेलं आहे। आमचे उमेदवार जे होते मच्छिंद्र धुमाळ, करंजी ससाने, मनीष गांधी आणि दत्ता पानसरे यांनी महायुतीचे उमेदवार मान्य प्राजक्त दादा तनपुरे यांना पाठिंबा दिला आणि आज ही निवडणूक अहिल्यानगरची बिनविरोध झाली। मला विशेष करून दत्ता भाऊंचं अभिनंदन करायचं पानसरे। नगरसेवक माझ्याबरोबर आलेले होते, मी निवडणूक करणार होतो आणि कुठल्याही आमिषाला बळी पडलेलो नाही, पडणार नाही। जे काय असेल ते साहेब, मी जिथं असतो तिथं प्रामाणिक असतो। विधान परिषद निवडणुकीवरून पुण्यामध्ये राष्ट्रवादी पक्षात मोठा ड्रामा पाहायला मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात विधान परिषदेची उमेदवारी संजय काकडे यांचा मुलगा विक्रम काकडेंना देण्यात आल्यानं पक्षात नाराजी पाहायला मिळाली होती। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा आरोप केलाय। पैशाचा मारा जो महायुतीकडनं केला जातोय तो खूप मोठा आहे। आकडे जर आपण ऐकले तर एका मताला 25-25 लाख रुपये तिथं दिले जाणार आहेत आणि मग अशा पद्धतीची चर्चा जेव्हा होते तेव्हा जे उमेदवार आपल्याकडनं
बिना खर्च करता फक्त लोकांच्या विश्वासावर निवडून येण्यासाठी प्रयत्न करत असतात ते काही प्रमाणात तिथं घाबरतात. तुम्ही बघितलं असेल पुण्यामध्ये जे काय तिथं MLCचं तिकीट दिलं गेलं त्यात करोडाचा व्यवहार झालेल्याची चर्चा आपण सर्वांनी तिथं ऐकलेलं आहे. आम्ही तर आकडा 60 कोटीचा तिथं ऐकलेला आहे. एक असा की त्यांनी काय आरोप करावा तो त्यांच्याजवळ दाखला व्हावा. आमच्या पक्षाचे उमेदवार आम्ही पक्षाने त्या ठिकाणी ठरवलेले आहे. आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये किती उमेदवार करायला मिळाले त्याचा पहिला दुर्बिणीने शोध त्यांनी घ्यावा, मग आमच्या पक्षाच्याबद्दल बोलावं. आपलं आहे ते बघा ना, दुसऱ्याचं कशाला वाकून बघत बसता. आपण आपल्यापुरती काम करा. राज्यात विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीनं बंडखोरी शमवण्यात यश मिळवलंय आणि यामुळे अनेक ठिकाणी बिनविरोध महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवड झालेली आहे. दरम्यान कुणाकुणाची बिनविरोध निवड झाली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. राष्ट्रवादीचे विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. त्यानंतर रायगडमधून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांची देखील बिनविरोध निवड झालेली आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेचे रवींद्र फाटक, वर्ध्यात भाजपचे अरुण लखानी यांची देखील बिनविरोध निवड झालेली आहे. यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेचे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. त्यानंतर नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे हे देखील बिनविरोध आता निवडून आलेले आहेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी लापता अर्थात बेपत्ता झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. कारण अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांसमोर महाविकास आघाडीचं आव्हान संपुष्टात आलंय. खरं तर विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठमोठे दावे केले होते. तसंच सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभं करणार असल्याचं सांगितलं होतं. पण उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी महाविकास आघाडीच्या आव्हानाला सुरुंग लागलं आणि अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग एक प्रकारे सुकर झालाय. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये कुठे कुठे उमेदवारांनी माघार घेतली आणि कुठे उमेदवारी अर्जच भरला नाहीये ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. ठाण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षामधून अभिजित पवार यांनी माघार घेतली. तिकडे पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली. तर नाशिकमध्ये शिवसेना उबाठानं उमेदवारच दिला नाही. यवतमाळमध्ये काँग्रेसच्या साहेबराव कांबळे यांनी माघार घेतली. रायगडमध्ये शिवसेना उबाठाचे बाळा माने यांनी माघार घेतली. अहिल्यानगरमध्ये काँग्रेसकडून उमेदवारच देण्यात आला नाही. तर सोलापूरमध्ये काँग्रेसच्या आदित्य फतेपूरकर यांचा अर्ज बाद झाला. तिकडे